कारण असं म्हटलं जातं की जगणं एकदाच आहे, तर ते आनंदी असावं. जिथं मन कुरतडतं, गुदमरतं, तिथं का राहावं माणसानं? आम्ही का राहतो की आम्ही जगण्याची व्याख्याच बदलली आहे. मगाशी आमची बोलत असताना चर्चा झाली, पॅकेज आणि प्रेस्टिजसाठी जगणारी माणसं असतात ना, ती कधी सुखी होत नाहीत, ती कधी आनंदी होत नाहीत. ज्याला खूप सुंदर मगाशी स्वप्नील सरांनी शब्द वापरला की स्वतःचा स्व ज्याला कळाला तो आनंदी होतो. कार्तिकी गायकवाडला गायला येतं, तो तिचा स्व आहे. तिचं गाणं हा तिचा स्व आहे, कारण निसर्गानं तिला दिलंय. तिला MPSC UPSCला बसवलं तर ती होईल का सुखी? मीटिंग इटिंग वेटिंग हा आयुष्याचा रुटीनचा भाग झाला तर ती गाणार कधी? निसर्गानं जी क्षमता दिलंय, जो आनंद दिलाय, तिच्यामध्ये तिनं आयुष्य व्यतीत करावं ना. तिला दिलंय ते गळा दिलाय, मला दिलंय ते नरड दिलंय. आता मी गळा होण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्या आयुष्याचं वाटोळ आहे ना. करिअर निवडत असताना स्वची निवड, आणि मी नरड्यानं जर गाण्याचा प्रयत्न केला तर ते कधी शक्य नाही, मी कधी आनंदी होणारच नाही. मी शिरोळला गटविकास अधिकारी होतो आणि तिथं महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अजित कडकडे यायचे आणि त्यांचा कार्यक्रम असायचा. पंचगंगेच्या या बाजूला त्या घाटावर ते बसायचे, इकडं हजारो श्रोते, पलीकडं हजारो श्रोते. पहाडी आवाज, निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची. सुरू झालं गाणं की त्या पंचगंगेच्या पाण्यावर अशा लहरी यायच्या. आणि ते बघितल्यानंतर मी इम्प्रेस झालो ना एकदा. मी म्हटलं आता मला पण गायला यायला पाहिजे. नांदणी म्हणून गाव आहे शिरोळ तालुक्यामध्ये, तिथल्या एका संगीत शिक्षकांना मी बोलवलं, काही पैसे दिले, म्हटलं गुरुजी मला आता गाणं शिकवा. गुरुजी रोज संध्याकाळी 7 ते 8 मला गाणं शिकवायला यायचे. एक महिनाभर गुरुजी मला एकच अभंग सांगत होते, जैस्या परी आहे तैस्या स्थिती राहे, कौतुक पाहे संचिताचे. नाथ महाराजांचा अभंग आहे. 1 महिन्यानंतर गुरुजींनी माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले. म्हटले साहेब नमस्कार. मी म्हटलं का? ते म्हटले माझा आवाज बदलायच्यात, मला सोडून द्या. जो आपला स्व नाही, दुर्दैवानं दिदे आणि दादानं आपला स्व दुसरा कोणीतरी सांगतो. स्वप्नील अस्वस्थ होते कारण कुणाचं तरी ऐकून आले. जे असे येतात म्हणजे प्रेस्टिज अँड पॅकेजच्या मोहानं येतात, ते अम्युजमेंट करू शकतात पण सुखी नाही होऊ शकत. पूर्वीच्या काळी माणूस स्वतःचा चेहरा म्हणजे आरशाचा शोध नव्हता लागला. मरेपर्यंत माणसाला स्वतःचा चेहरा कळायचाच नाही कसा चेहरा आहे. आरशाचा शोध नसताना माणसं कशी जगली असतील बघा ना. ज्यांना आता अर्धा तास आरशासमोर बसायची, आम्ही सुद्धा हे डांबरीकरणासाठी बसतो तासभर. वाटत राहतं की काय हाल झाले असतील त्या काळात त्या माणसांचे. मरेपर्यंत स्वतःचं थोबाडच कधी माहीत नसायचं. अशा त्या कालावधीमध्ये रानात फिरताना एका माणसाला एक दगड सापडला. दगड गुळगुळीत होता आणि त्याच्यावरची माती बाजूला झाल्याबरोबर त्याच्या असं लक्षात आलं, त्याचा चेहरा त्याच्यामध्ये दिसला. त्यानं स्वतःचा चेहरा कधी बघितला नव्हता. त्याचा चेहरा बरोबर त्याच्या वडिलांच्या सारखा होता. आणि मग तो म्हणतो की मेरे पापा मुझे मिल गए. त्याला लई आनंद झाला आणि ते दगड घेऊन घरात आलं, असं त्यानं माळीवर ठेवला. रोज आंघोळ करायचं, वर माळीवर जायचं, दगडात बघायचं, वडील भेटल्याचा आनंद त्याला व्हायचा आणि पुन्हा खाली यायचं. बायकोच्या लक्षात आलं की अलीकडे हे हसतंय. लग्न झाल्यानंतर शक्यतो माणसं हसत नाहीत आणि शासकीय सेवेमधले सुद्धा माणसं हसत नाहीत. म्हणून इथं हास्य क्लब लावलेले आहेत लोकांनी, हसतच नाहीत ना, म्हणून ते हास्य क्लब. तुम्ही कधी गेला हास्य क्लबचे बघताना माणसं आमच्यासारखी म्हातारी कोतारी असे हसत असतात, खो 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 खो. आणि ते हसत असताना ते रस्त्याच्या बाहेर एक बारकं पोरगं त्यांच्याकडे बघून हसत असतं. आपल्या लक्षात येत नाही की नेमकं हे खरं का ते खरं, हसतंय ते कोणतं खरं. बायकोच्या लक्षात आलं की हे अलीकडे हसतंय. ते म्हणजे क्यों हस रहे? ते म्हणजे कुछ नाही पापा मिलते. म्हणजे काय मिळतंय? ते घाबरत घाबरत वर गेलं, ते दगड आणला, इसमें पापा मिलते. ते म्हणजे लाव इधर. तिनं तो दगड घेतला. तिनं स्वतःचा चेहरा कधी बघितला नव्हता. ती म्हणजे दुसऱ्या औरत कहाँ से लाई? ती म्हणली नाही पापा आहे. दगड घेऊन दोघंही न्यायाधीशाकडे गेले. न्यायाधीशाला विचारलं काय आहे? ते म्हणते पापा आहे, दुसरी औरत आहे. न्यायाधीश म्हटले लाव इकड. त्यांनी त्याच्यामध्ये बघितला, त्या न्यायाधीशाचा चेहरा त्याच्या आजोबासारखा होता. ते म्हणले ये तो मेरे नानी जान आहे. करिअर निवडत असताना ते असं म्हणतात की आपल्याला आपलं थोबाड दुसरा कोणीतरी सांगतो की तुम्ही कोण आहे. ज्या क्षणाला मला कळतं की निसर्गानं मला काय दिलेलं आहे, करिअर निवडत असताना या जीवनाचं करायचं तरी काय, या पुस्तकामध्ये 3 गोष्टी सांगितलेत, निकष सांगितलेत की करिअर निवडत असताना कसं निवडा. स्वभाव पहिला गोष्ट आहे. स्वभाव, स्वधर्म आणि युगधर्म
खूप छान अभय बंग सर म्हटलेत की अरे लाख मोलाचं आयुष्य तुम्हाला मिळालंय तरुणानो, आणि ते फक्त ईट ड्रिंक अँड बी हॅपी हे दिल मांगे मोर प्रेस्टिज अँड पॅकेजमध्ये घालवणार आहात का या 3.5 हाताच्या देहानं अनेकांना सुखी करणार आहात? एक एक GR माणसाच्या आयुष्यामध्ये बदलून करू शकतो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता, खरं तर असं म्हटलं जातं की आपल्या अस्तित्वानं आपल्या आधी ज्या वेळेला जग जसं होतं त्याच्यापेक्षा अधिक सुंदर जग करून माणसानं मरायचं असतं. आम्ही प्रशासनामध्ये आलो, प्रशासनामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला त्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेला दुसरी गोष्ट जेंगटे सरांनी मागाशी सांगितली की आम्ही सातबाऱ्याच्या जीवावर आलो, ॲडमिशन सातबाऱ्याच्या जीवावर. आम्ही राहुरीला मी 5 वर्ष काढले MSc आणि PhDची. अभ्यास केला की संध्याकाळी त्या वसंत हॉस्टेलच्या समोर एक रंगमंच आहे, त्या रंगमंचावर लायब्ररी बंद झाली की आम्ही बसायचो. इंटरव्ह्यूचा काळ आला की आम्ही इंटरव्ह्यूला तिथं बसायचो. मग त्यावेळेला एक हमखास प्रश्न असायचा की तुम्ही MSc ॲग्री झालाय, टेक्नोक्रॅट्स झालाय, मग तुम्ही इकडे प्रशासनामध्ये कशासाठी येता? त्यावेळेला तो प्रश्न असायचा. आणि मग त्यावेळेला प्रश्न आमच्या समोर असताना असं असायचं की कित्येकाच्या मनी ऑर्डर्स 10, 11 तारखेपर्यंत यायचेच नाहीत. पीठ घेऊन जायचं, किचन करायचं, बरेचसे प्रश्न असायचे. आणि त्यावेळेला मनी ऑर्डर 10, 11, 12 तारखेपर्यंत यायचे नाहीत. त्यावेळेला नजरेसमोर माझी परिस्थिती नव्हती, पण माझे जे मित्र प्रशासनामध्ये किंवा माझ्या बॅचचे जे आहेत त्यांच्या घरची परिस्थिती मला माहिती आहे, कारण मी सगळ्यांच्या घरी त्यावेळेला जाऊन आलेला. आणि ज्या वेळेला हा प्रश्नाचं उत्तर यायचं त्यावेळेला प्रत्येकाच्या नजरेसमोर असायची आई, प्रत्येकाच्या नजरेसमोर असायचा बाप की का जायचं आहे प्रशासनामध्ये. आणि मग त्यावेळेला एक ध्येयवाद जागा व्हायचा की हा मी ज्या घरातून आलो, माझ्या आईच्या डोक्यावर लाकडाची मोडी आहे, माझ्या बापाच्या हाताला घट्टे आहेत, 15 तारखेपर्यंत यमो पाठवण्यासाठी त्रास होतो आहे. आणि मग लक्षात यायचं की मी ज्या वेळेला होईन काहीतरी त्यावेळेला हे दुःख, ह्या वेदना मी सगळ्या संपवून टाकेन. मी आता नाममध्ये काम करतो आहे नानाजींच्या सोबत. शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येला अनेक घरांना मी भेटी दिलेत. दिदी आणि दादा ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ना तिथल्या वेदना एकदा समजल्या ना की मग प्रशासन कसं चालवायचं हे सांगावं लागत नाही. बाबा आमटेंच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर झोपले अजून माळ तापवीत उन्हात काया, अजूनही असंख्य नद्या वाहतात इथे वाया, इथे नांदती श्रमर्षी या भूमीला क्षरण नाही, ज्ञान गाळते घाम इथे विज्ञान दानव शरण नाही. आम्ही एका घरामध्ये गेलो की जिथं आत्महत्या झाली आहे. त्या घरात दुसऱ्या दिवशीपर्यंत जेवण झालेलं नव्हतं. सर्वे आम्ही नामच्या तर्फे केल्यानंतर असं लक्षात आलं की 55,000 ते 75,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये. हे सगळं करत असताना मी म्हटलं ना ज्या क्षेत्रात काम करायचं ना ते एका डोळ्यामध्ये प्रेम आणि एका डोळ्यामध्ये वेदना घेऊन काम करावं लागतं प्रशासनात. चांगले रिझल्ट काय येतात? गायकवाड सर ज्या वेळेला शेतीचा निकाल देत असताना, कुठलाही शासकीय अधिकारी असू दे, शेतकऱ्याच्या बाजूला निकाल देत असताना तो निकाल कसा लिहावा हे अधिकाऱ्याला माहीत नसेल तर सरांचं पुस्तक घेतलं तर तो लिहू शकतो. अखंड आयुष्यभर मी सरांच्या सोबत म्हणजे त्यांचा ऑरा कित्येक वेळेला आम्ही भेटलो ॲग्रिकॉस असताना सुद्धा आपल्या अस्तित्वाचा ठसा म्हणजे अनेक मी उपायुक्त इथं असताना बघत होतो की एक एक शेतकरी 40-40 वर्ष खटला चालू आहे. भाकरी घेऊन यायची, तारीख घेऊन जायची, भाकरी घेऊन यायची, तारीख घेऊन जायची. हे अधिकाऱ्यांचे हाल संपावेत म्हणून गायकवाड सरांनी निकालाचं एक अख्खं पुस्तक लिहिलंय. ह्या प्रकारची केस आहे ना, ते अधिकाऱ्यांना ते सांगतात बाळा जा तिथं बघ, अशी केस असेल तर त्याचा असा निकाल आहे. मी शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही काम करतोय किंवा त्यानंतर मी आता 4 वर्ष मी नानाजींच्या सोबत काम करतो. शेतकऱ्यांची आत्महत्या झाली की आम्ही तिथं पोहोचतो. सदानंद देशमुखांचं पुस्तक आहे 12 मास म्हणून, म्हणजे वाचायची सवय असली तर. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो म्हणून मी गांभीर्य या गोष्टीचं सांगतोय की दिदा आणि दादानो की एकदा पदावर गेलो की आम्ही बदलतो. 7 बारेशी पुन्हा पाठीमागं आम्ही इमान राखतो की नाही माहीत नाही. जे अधिकार, ज्या गोष्टी निसर्गानं आपल्याला दिल्या, इतक्या ताकदीची परीक्षा देऊन ही परीक्षा नेमकी मी कुणासाठी कामाला लावणार आहे याचं भान त्या प्रवेशद्वारातून आत करताना असेल तर मग आपल्या हातून चांगल्या प्रकारची अपेक्षा करता येते. 12 मास पुस्तक वाचल्यानंतर 15-15 दिवस झोप लागत नाही. कोरडी माती ओले डोळे नावाचं पुस्तक आहे, 100 पानाचं. पत्रकार आहे नाशिकची, तिने 100 आत्महत्याग्रस्त घरातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या घरातल्या आया बहिणींचं मनोगत त्याच्यामध्ये घेतलं.
गोष्ट छोटी डोंगराईडी नावाचं चित्रपट त्यावेळच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांना दाखवण्यात आला. तुम्ही बघितला असेल चित्रपट, नसेल तर बघा सार्वजनिक दृष्टी. निळू भाऊंचा एक एक डायलॉग आमचं काडी चिरत घेऊन जातो. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना समजण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं, कारण अधिकारी आहे ना, त्यानं जे काही माझ्या वाट्याला आता आलेलं आहे त्या अधिकाराचा उपयोग मी नेमका करत असताना कसा करणार आहे? दळभद्री करणार आहे, गुणवत्ताहीन करणार आहे, दर्जाहीन करणार आहे, की माझ्या अस्तित्वात असलेल्या त्या अधिकाराने मी एखाद्याचं जीवन फुलवणार आहे? पिपाणी नावाचा चित्रपट जर बघितला, मार्केट यार्डमध्ये धान्य आलं नाही, ते धान्य वाहून गेलंय आणि रमेश देव आत्महत्या करत आहेत, त्याच्या अगोदरचे 10 मिनिटाचे डायलॉग आहेत. रिअली मी हे जे आत्ता तुमच्याशी बोलतोय, शेअर करतोय, मी जे अनुभवलं, चित्रपट असू द्या किंवा ते पुस्तक वाचत असू द्या, मी आता स्वतः शेती करतोय 5-6 वर्ष. 8-8, 10-10 दिवस झोप लागत नाही. व्यवस्थेमध्ये असताना आपण काही करू शकलो नाही, बाहेर असताना सुद्धा सर आणि आता आम्ही चर्चा करतो आहे की विचित्र परिस्थिती आहे. आपल्या अस्तित्वानं न्याय देण्याचा जितका जास्तीत जास्त प्रयत्न आपण करू शकतो, मग ते बदली असू द्या, तिथपासून असू दे, ते सेवा देण्यापर्यंतची व्यवस्था असू दे. मला दुःख, दारिद्र्य, वेदना ह्या गोष्टीचं भान असेल तर एखादा सरकारी अधिकारी काय करू शकतो, एक माणूस काय करू शकतो? मी उपायुक्त असताना वन डे विथ द एज्युकेशन नावाचा आपण कार्यक्रम राबवत होतो. एक दिवस शिक्षणासाठी एक सरकारी अधिकारी, एक निर्णय, म्हणजे गायकवाड सरांच्या सारखे निर्णय, जसं की रेशन प्रत्येकाच्या गावामध्ये सेफली पोहोचलं, हा निर्णय होता. एक निर्णय अख्ख्या महाराष्ट्राला करोडो लोकांच्या पर्यंत सरांच्या एका निर्णयानं पोहोचलं. काय ताकद आणि काय क्षमता असते एखाद्या अधिकारीची. मी आंबेगाव तालुक्यातल्या एक आसलेच्या गावाच्या पलीकडच्या एका वस्तीवर शाळेमध्ये गेलो होतो, त्या वन डे विथ द एज्युकेशन नावाच्या त्या प्रोग्राममध्ये. द्विशिक्षकी शाळा होती, 19 पोरं होती, पटावर होती, पण समोर मुलं बघितल्यानंतर 26 पोरं होती. मी शिक्षकांना विचारलं की गुरुदेव, ही 7 पोरं कशी काय जास्त आहेत? त्यावेळी ते गुरुजी तिथले सांगत होते की यांच्या आईवडिलांनी रात्री दारू पिले, चूल नाही पेटलेली आणि मिड डे मील आहे, त्या अन्नाच्या अपेक्षेने लेकरं आलीत. आमच्याही घरात, मी त्यावेळेला खरं माझी मुलं इथं हुजूरबागेला मुलगी होती आणि नुमेवीला माझा मुलगा होता, आणि त्यावेळेला माझ्याही घरात महिन्याला 4 किलो तांदूळ यायचं. आणि त्यावेळेला मी शिव्या द्यायचो, कशाला आम्हाला का देते सरकार तांदूळ? आमच्याही बायका म्हणायची की याची इडली खूप छान होते, कारण ती आमची मानसिकताच आहे. पण ज्यावेळेला मी तिथं पोहोचलो आणि त्या लेकरांच्या सोबत जेवण घेत होतो, त्यावेळेला जेवण घेताना ती लेकरं अशी जेवत होती की जणू याच्या अगोदर 4 दिवस जेवण मिळाले की नाही आणि याच्यानंतर मिळणार आहे का नाही. जेवत असताना माझ्या लक्षात आलं की ज्या कोणी त्या IAS अधिकाऱ्यानं निर्णय घेतला असेल की श्रीमंताच्या घरामध्ये महिन्याला 4 किलो तांदूळ गेलं तरी चालेल, पण वाड्या वस्तीवरही ज्याच्या घरामध्ये अजून दिवा पेटलेला नाही, निदान 4 अन्नाच्या घासासाठी तरी लेकरं येतील आणि त्यांच्या कानावर शब्द पडतील आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहतील, ही दृष्टी ज्या अधिकाऱ्याने दिलं त्याला त्याच वेळेला कोटी कोटी नमस्कार केले की ज्या वेळेला मी त्याचा अगोदर विरोधक होतो. प्रचंड क्षमता आणि प्रचंड ताकद तुमच्यामध्ये. मी इथं असताना एक दादा, इथे कोणतरी तो तुमचा हे होता असिस्टंट, त्याची बदली झाली की गाव यायचं बघा तुमच्याकडं, तो रोज 10 शेतकऱ्यांच्या बांधावर, आणि बदली झाली रे झाली की यांच्या त्या TAOकडे यायची माणसं की नाही याची बदली करू नका. 30 वर्ष त्याच भागामध्ये होतं. फक्त ही नोकरी, त्याला नोकरीची गुणवत्ता म्हणतात. तुम्ही कुठल्या पदावर काम करता त्याला मोल नाही आहे. ज्यावेळेला अख्खं गावच्या गाव येतं की नाही हे हितच राहिलं पाहिजे, त्यावेळेला ती गुणवत्ता श्रेष्ठ होते. आणि गेल्या वर्षभरामध्ये ज्या वेळेला येतात माणसं की हे इतर राहिलं नाही पाहिजे, त्यावेळेला लक्षात येतं की आपल्या आयुष्याची जगण्याची गुणवत्ता काय, तर आम्ही कोणत्या प्रकारचं काम करत असतो. शासकीय नोकरीत आली की 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: CR, PR आणि GR. CR म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, PR म्हणजे पर्सनल रिलेशन आणि पब्लिक रिलेशन, आणि GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स. CR कुणाचा कुणी कसा लिहावा, जसा बॉस असतो तसा तो लिहित असतो. म्हणजे तो त्याचा नैवेद्य कसा असतो, शाकाहारी का मांसाहारी, तो त्याच्यावर ठरत असतो. मग तो कसा असतो त्याच्यावर, म्हणजे इथल्या विद्यमान बॉसनं कसा CR लिहावा त्याला आपण जबाबदार नसतो. बऱ्याच वेळेला प्रशासकीय सेवेमध्ये आम्ही जगत असताना मुकादमच्या रोलमध्ये जगत असतो. म्हणजे वरच्यांचा मुका घेणं, खालच्यांना दम देणं,
या व्यवस्थेमध्ये आम्ही जगत असतो. मग CR त्या पद्धतीनं आपला चांगला करून घ्यायचा का आपल्या अस्तित्वानं चांगला करून घ्यायचा आपण ठरवायचं असतं. वारी निघालीच आहे. लौकिक अर्थानं तुमच्या गुणवत्तेची जाण न होणारा बॉस आला आणि CR खराब झाला तर गोंधळून जाऊ नका, नाराज पण होऊ नका. आपल्या स्वतःच्या तिथल्या कार्यावर इतकी सिद्धता असली पाहिजे की हा CR जरी बाद असला तरी कुठंतरी एक CR चांगला लिहिला जातो आहे. आणि त्याला योग असं म्हटलं आहे. मगाशी दादानी सांगितलं की कर्माचा सिद्धांताविषयी कर्म कसा असावं याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी आहे. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा म्हणून तेथ पापा संचारू नये असं म्हटलं. स्वतःच्या वाट्याला जो स्वधर्म आला म्हणजे काम धर्म याचा अर्थ की हिंदू मुस्लिम धर्म नव्हे. धर्म याचा अर्थ की मी ज्याच्या सोबत करतो माझी जी कर्तव्य आहेत. पुत्र धर्म म्हणजे मुलाविषयीचं माझं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करणं. पत्नी धर्म म्हणजे पत्नीविषयीची माझी जी कर्म आहे ते पूर्ण करणं. पितृधर्म म्हणजे बापाविषयीची माझी जी कर्म आहे ते पूर्ण करणं म्हणजे तो धर्म म्हणतो. म्हणून माऊली म्हणतात की स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा म्हणून तेथ पापा संचारू नये. आपण 4 प्रकाराने दिवसभराचं कर्म करत असतो. भाव, विचार, वाणी आणि कृती. दिवसभर जगत असताना या 4 पाकळ्याने आपलं कर्म तयार होत असतं. संध्याकाळी आमचा दिवस संपतो त्यावेळेला एक कर्मपुष्प आपण त्या विश्वात्मक देवाच्या चरणावर अर्पण करतो. म्हणजे आपण देवाला एखादं पुष्प अर्पण करतो त्यावेळेला त्याची एक गुणवत्ता असते. ते फूल अखंड असलं पाहिजे, ते फूल रंगीत असलं पाहिजे, ते फूल सुगंधित असलं पाहिजे. देवाच्या चरणी फूल अर्पण करत असताना ते फूल फाटकं तुटकं सडकं असता कामा नये. तसं माझ्या दिवसभराचं कर्माचं पुष्प सुगंधित असलं पाहिजे, फाटकं असता कामा नये, कुचकं सडकं असता कामा नये. भाव, विचार, वाणी आणि कृती या 4हीने योग्य असलं पाहिजे. असं एक कर्मपुष्प एक दिवसाचं अर्पण केलं की आयुष्यभराची स्वकर्म कुसुमांची विरा तोषा लागी होय अपार असं मावलं होतं. मग त्या अखंड आयुष्याची एक महापूजा होऊन जाते आणि आपलं जीवन सिद्ध होऊन जातं. नोकरी कशी करावी, काय करावी याच्याविषयीचं मार्गदर्शन सरांनी सांगितलं. समारोप मी असं म्हटलं. कसं असतं जीवन असं म्हटलं जातं की आपण जन्माला यायच्या अगोदर पण करोडो वर्ष पृथ्वी होती, आपण गेल्यानंतरही असणार आहे. छोट्या काळासाठी आपली भेट आहे इथली आणि भेट ही ताकदीची आणि गुणवत्तेची असली पाहिजे. आणि ही कधी ठरते आपली भेट इथली? आपण वे ऑफ लाईफ काय, आपलं वे ऑफ थिंकिंग काय आणि वे ऑफ वर्शिप काय. माझं नोकरी संपल्यानंतर माझ्याविषयी काय म्हणतील लोक? जसं की अनिल अवचट सर मृत्यूच्या अगोदर त्यांनी एक मृत्यूचा लेख लिहिला आहे आणि त्या लेखामध्ये अनिल अवचट सर असं म्हणतात की ज्या वेळेला मी मरेन आणि मेल्यानंतर माझ्यावर संस्कार केले जातील त्यावेळेला स्मशानामध्ये माझ्याविषयी फक्त इतकीच चर्चा करा की हा माणूस माणूस म्हणून जगला. माझ्या आयुष्याचा मी मार्ग ठरवणार. ब्रीदवाक्य काय आहे का माझं एखादं? जसं की आता वारी चाललीच आहे तर वारीत माऊलींचं ब्रीदवाक्य आहे, आयुष्याचं मिशन सेंटेन्स आहे, अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोक. नामदेवरायांचं ब्रीदवाक्य आहे, ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी. विवेकानंदांचं ब्रीदवाक्य आहे, आत्मनो मोक्षार्थ जगद हितायच. तथागत बुद्धांचं ब्रीदवाक्य आहे, अत्तदीप भव. माझ्या आयुष्याचं एखादं ब्रीदवाक्य आहे का की बाबा मी एवढं करणार, मी ठरवलं बाबा मी मरेपर्यंत 100 तरी पोरं मी अशी तयार करणार की जी निस्पृह असतील, निर्व्याज असतील, स्वतःच्या जगण्याबरोबर इतरांच्या जगण्यावर प्रेम करणारे असतील. ठरवलं आणि मग मी सुरू केला, माझा आश्रम सुरू केला. आज 23 वर्ष आपण ते काम करतो. म्हणजे माझं स्वतःचं एखादं ब्रीदवाक्य मी म्हटलं की मी नोकरी केल्यानंतर माझ्याविषयी नोकरीत माझं कसं असणार आहे. माझं ब्रीदवाक्य काय? अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोक, का अवघाची संसार एकट्याचाच करीण बाकीच्यांची वाटच लावीनं. माझं ब्रीदवाक्य काय असणार आहे स्वतःचं नोकरीविषयीच ब्रीदवाक्य. दुसरं म्हटलं की वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग. मी एक पुस्तक पुन्हा एकदा आपल्याशी शेअर करीन, त्याचं नाव आहे अर्थाच्या शोधात नावाचं. व्हिक्टर फ्रँकलचं पुस्तक आहे, 91 पानाचं. खूप सुंदर पुस्तक आहे की जीवनाच्या जगण्याच्या नेमक्या प्रेरणा कोणत्या असाव्यात आणि जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा कोणती आहे. वे ऑफ थिंकिंग विषयी ते बोलत आहेत. व्हिक्टर फ्रँकल हा जूनच्या छळ छावणीमध्ये 4 वर्ष होता. हजारो वेळेला त्याला मृत्यू स्पर्श करून गेला. समोर त्याच्या प्रेत ओढून घेतली जायची, त्याला शॉक मिळाला, तो त्याला त्या गॅस चेंबरमध्ये टाकला तरी तो वाचला. वाचल्यानंतर तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्यानं स्वतःवर काम केलं आणि त्यानं विचार केला की मी का जगत होतो वाय. आणि मग तो जगभर फिरला, सर्वे केला आणि त्याला काही उत्तर मिळाली जगण्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत.
त्या जगण्याच्या प्रेरणेमध्ये तो म्हणतो की सत्ता ही काही लोकांची जगण्याची प्रेरणा आहे, संपत्ती ही काही लोकांची जगण्याची प्रेरणा आहे, पद ही काही लोकांची जगण्याची प्रेरणा आहे, प्रतिष्ठा ही काही लोकांची जगण्याची प्रेरणा आहे. आणि मग शेवटी तो म्हणतो की सगळ्यात उत्कट अशी जगण्याची प्रेरणा कोणती आहे, ती 2% लोकांची आहेत. तो असं म्हणतो की जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा कोणती असेल तर दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता करता आपलं जीवन समृद्ध होणं ही जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहात की ज्या क्षेत्रामध्ये काम करता आहात त्या क्षेत्रामध्ये अनेकांचे अश्रू पुसण्याची संधी तुमच्याकडे आहे. म्हणून वे ऑफ थिंकिंग कुठली असावी, आणि वे ऑफ थिंकिंग ठरवत असताना आजूबाजूला बघण्याची आवश्यकता नाही. मी सोलापूरला एका मुलींच्या आश्रमामध्ये गेलो होतो. वे ऑफ थिंकिंग काय असू शकतं? तो फक्त मुलींचा आश्रम आहे. ज्याला मुलगी नको आहे तो तिथं आणून सोडतो. जेवणाची वेळ होती. मी अगोदर त्या मुलींच्याकडे जाऊन आलो. 37 मुली होत्या, 1 महिन्याची, 4 महिन्याची, वर्षाची. शेवटची मुलगी 7 वर्षाची होती. ती त्या दिवशी एका स्वीडनच्या जोडप्याला दत्तक दिली होती. तो त्या दिवशी येणार होते. जेवण झाल्यानंतर मी पुन्हा ज्या वेळेला त्या मुलींच्या वर गेलो त्यावेळेला एक माऊली दूध पाजत होती त्या मुलांना. त्या माऊलीविषयी मला तिथल्या लोकांनी जी माहिती दिली ती विलक्षण होती. ते म्हटले ही दूध आई कोण आहे माहिती आहे का? मी म्हटलं नाही माहिती. ते म्हटले ह्या आश्रमाच्या समोर एक राजस्थानचा गाडा आहे आणि ते नवरा बायको इथं आईस्क्रीम विकतात आणि ह्या माऊलीला एक 2 महिन्याचं बाळ आहे आणि त्या आश्रमामध्ये 7 बाळं अशी होती की त्यांना दूध द्यावं लागत होतं. ही त्या गाड्यावरची आईस्क्रीमच्या गाड्यावरची माऊली स्वतःच्या बाळाला दूध पाजायची आणि वर यायची आणि वरच्या 7 बाळांना दूध पाजायची. अंगावर शहारे आले. मी त्या आईला विचारलं की ताईला विचारलं, ताई तुला कुणी शिकवलं? तू कुठल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेलीस? कुणी शिकवलं तुला की आपल्या बाळाला दूध पाजल्यानंतर वर यायचं नाही? जी बाळं तुझी नाहीये, तुझ्या रक्ताची नाही, तुझ्या हाडामासाची नाही, जी तुझ्यापासून जन्माला आली नाहीयेत, हे तुला कुणी शिकवलं की वर येऊन तुला दूध पाजायचं? तिनं दिलेलं उत्तर आहे ना दिदी आणि दादानो, त्या उत्तराला वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग. ती असं म्हटली की दादा मला देवानं नुसतं छातीमध्ये दूध दिलंय, पैसे देऊन बघावेत, सगळ्या पुरी मी एकटे सांभाळीन. दिस इज वे ऑफ थिंकिंग. आम्हाला ठरवावं लागतं की 3.5 हाताच्या देहानं कसं जगायचं आहे. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी. चमकोगिरीचं जीवन जगायचं आहे का अनेकांच्या उपयोगी येण्याचं जीवन जगायचं? मी 2 माणसं आपल्याशी शेअर करीन. एक व्यक्ती आहे की उद्योगपती आहे, त्याच्या हातातला मोबाईल 5 कोटीचा आहे, रोजची साडी 10 लाखाची आहे, सँडल 2 लाखाचा आहे, 50वा वाढदिवस 350 कोटी. आणि दुसरी व्यक्ती अशी आहे की गेले 20 वर्ष शॉपिंग नाहीये केलेलं. 1000 हॉस्पिटल्स ओरिसामध्ये आहेत, मोफत आहेत आदिवासींच्यासाठी. 1.5 लाख लेकरं तिने शिकवलेली आहेत, दारात आलेली. 1000च्या वरची साडी नाहीये अंगावर. 20 वर्षामध्ये शॉपिंग नाहीये केलेलं. दरवर्षी तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही खूप चांगले आहात म्हणून कानानं ऐकल्यानंतर जो मोठेपणा येतो तो संपवण्यासाठी ही महान स्त्री एका खेड्यामध्ये जाते, मंदिरात राहते, तिथली शौचालय स्वच्छ करते, तिथं भाजी विकते, मोठेपणाचा अहंकार संपवण्यासाठी. दिदी आणि दादा, आपल्या समोर पर्याय 2 असतात. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी जगायचं का स्टँडर्ड ऑफ लाईफसाठी जगायचं? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, हे दिल मागे मोर. आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ म्हणजे जेवढं ऐश्वर्य निसर्गानं मला दिले, जे सामर्थ्य दिलंय, आपल्या जगण्यानं आणि सामर्थ्यानं हे जग सुंदर करत जगणं म्हणजे वे ऑफ लाईफ. आपला विचार करण्याचा मार्ग ठरवून टाकू. आपल्याला आजूबाजूला बघून नाही ठरवायचं. आपल्याला ठरवायचं की मी डे बाय डे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. कालच्यापेक्षा मी आणखीन आनंदित आहे, आणखीन उदात्त आहे, आणखीन व्यापक आहे, आणखीन विशाल आहे. इतरांच्याकडे बघून आम्ही ते ठरवायचं नाही. आमची जगण्याची गुणवत्ता आहे ना त्याच ताकदीनं वाढत गेली पाहिजे. शेवटी की वे ऑफ वर्शिप असं म्हटलं. आम्ही मरणार कसं आहे, आम्ही संपणार कसं आहे. मी शिरोळला बीडी होतो आणि तिथं एक प्रकाश नावाचा वेडा, अजूनही वेडा, वय झालंय त्याचं, वेडा येतो, मारायची माणसं त्याला. मी 93ची कहाणी सांगतोय. आणि मी 10 वाजता असं केबिनमध्ये जायचो. आमची दोघांची मैत्री, अजूनही मैत्री आहे. मी असं जाऊन बसलो केबिनमध्ये की ते यायचं असं सगळ्यांना चुकवतं आणि माझ्याकडे बघून हसायचं. आता येडच येड्याकडे बघून हसतं आपल्या लक्षात येईल. आता मगाच्यापासून जे चाललंय ते
आमच्या दोघांची हसाहशी व्हायची, ते निघून जायचं, मी निघून, मी काम करत राहायचो. संध्याकाळ संपली की त्या पंचायत समितीच्या झेंड्याच्या कट्ट्यावर आम्ही दोघं जण बसायचो. मग आमची सिटिंग कॉन्फरन्स सुरू व्हायची. मग पक्याला मी विचारायचो, प्रकाशराव आज विशेष काय? मग ते गावात कुणी मेलेलं असलं की मी विचारायचो, आजचं मेलेलं गिराईक गेलं कुठं? मग ते स्वर्गात गेलं असलं तर म्हणणार हां, नरकात गेलं असलं तर म्हणणार हां. मी म्हणायचो, प्रकाशराव निरूपण करा ना, मला समजणं झालंय स्वर्गात म्हणजे काय. मग आता गावातल्या स्मशानामध्ये एक चित्र असतं, तुमच्या लक्षात आलं असेल. ते मडं जळत असतं, कुणी आप्पा मामा तात्या, कुणी मीठ टाकत असतं, कुणी रॉकेल टाकत असतं. इकडं गटागटानं माणसं बसलेली असतात, दारूवाली दारूजवळ, गुटखावाल्याजवळ, तंबाखूवाल्याजवळ, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, तिथं सुद्धा गटागटानं माणसं. आता सुरूच आहे ना. जो माणूस नरकामध्ये गेला, प्रकाशराव मला सांगताय की त्याच्याविषयी स्मशानात चर्चा होती, ही ह्याच्या आधीच मरायला पाहिजे होतं. अजून जगलं असतं तर किती जणांचं वाटोळं केलं असतं कुणास ठाऊक. प्रकाशराव म्हणतात की ज्याच्याविषयी स्मशानात चर्चा अशी होते की ह्याच्या अगोदरच मरायला पाहिजे होतं, समजून चालायचं की ते नरकात गेलं. मग म्हटलं, प्रकाशराव स्वर्गात गेले याच्याविषयीची तुमची चर्चा काय? मग प्रकाशराव सांगत होते, साहेब अंत्ययात्रा निघाल्यापासून कोण कोणाशी बोलत नव्हतं, प्रत्येकाची पावलं जड झाली होती. जुना आपलाच एक यार आपल्यासोबत निघालायचं प्रत्येकाला वाटत होतं. साहेब स्मशानात कुठली गटबाजी नव्हती, सगळे आतून आक्रोश करत होते की हे अजून असायला पाहिजे होतं, हे अजून असायला पाहिजे होतं, हे अजून असायला पाहिजे होतं. दिदे आणि दादानं बदली होऊन गेल्यानंतर ठिकाणाहून जात असताना माणसं पाठीमागं ढसाढसा रडली पाहिजेत, हे अजून असायला पाहिजे होतं, हे अजून असायला पाहिजे होतं. कारण या देशामध्ये फक्त आता एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, प्रेम, आणि प्रेमाच्या अस्तित्वानं तुम्ही जे देणार आहात सहजतेनं. कारण बाकी सगळंच संपलंय ना. द्वेष आणि मत्सर या देशातल्या सोशल मीडियावर रोज 43,000पेक्षा जास्त द्वेष आणि मत्सराचे पोस्ट फिरत आहेत. माती ठेवलीच नाहीत आमच्या डोक्यामध्ये. मग इतक्या घाणेरड्या पोस्ट रोज आहेत की त्याच्या पलीकडचं जगच नाही असं झालेलं आहे. आभासी जग आणि वास्तव जग यातला फरक समजायला तयार नाही आहेत. आणि त्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत. आपण आपल्या अस्तित्वानं जग सुंदर कराल अशी प्रार्थना. म्हणजे त्या जगामध्ये प्रवेश करताना, आता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करताना माझी तर अपेक्षा एवढीच आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्वतःची शाबासकी आतून स्वतःला घेता आली. मी केलेल्या कामाविषयी मी स्वतः समाधानी. जग माझ्याविषयी काय म्हणतं मला फिकीर नाही आहे. कारण सरकारी नोकरी म्हटलं की मीटिंग, मीटिंग नंतर इटिंग, इटिंग नंतर वेटिंग, हा आमच्या आयुष्याचा एक रुटीनचा भाग असतो. आणि हे सोपं काम नसतं. आणि बॉस तर लईच वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही बॉस असे असतात की सुस्त प्रकारचा बॉस असतो, म्हणजे ते चालताना सुद्धा वाटतं की कशाला जन्माला आला, इतकं ते सुस्त असतं. वाचायच्या सुद्धा भानगडीत पडत नाही. त्याच्याकडे ती फाईल गेली की नाही, ती डाव्या बाजूला कोंबडी कोंबडा लांडोर बघते आणि वर हाणते मोर, इतकं सुस्त असते. काही बॉस त्रस्त असते, यांच्या केबिन गेलमध्ये गेले की वस्कन अंगावर येतात. काय चावलेलं असतं यांना माहीत नाही. कदाचित बाहेर ज्याचा प्रभाव असतो घरात त्याचा पराभव असतो. एकदम काही बॉस एकदम व्यस्त असल्यासारखे दाखवतो. उगाच 2-4 टॅबलेट, 2-4 मोबाईल, फोन विचारत नाही. म्हणजे कुणाची असलेला कोण फोन करणार आणि काय करणार. म्हणजे फेसबुकवर आहे म्हणते 1700 मित्र, घरात विचारत नाही कुत्रं, अशा अवस्था असते. उगाच तुरु 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 इकडं पळल, तुरु 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 तिकडं पळल, काय नाही, नुसता शायनर असते. अशा बॉसच्या केबिनमध्ये एक दिवशी सकाळी व्हिजिटर गेला. आता ह्याला सवय काय असते, चमकोगिरी. आला की मी कामात किती व्यस्त आहे दाखवायचं. त्यानं उचलला लँडलाईन, पुढच्याला झापायला सुरुवात केली. निबार झापला अर्धा तास पुढच्याला. फोन ठेवला, पुढं आलेला विचारलं की का आला होता. ते म्हटलं काय नाही, ते फोन डेड आहे कालपासून, तो दुरुस्त करायला आलो. म्हणजे ह्याला शायनिंग मारताना कळतच नाही की आपण कसं वाटतो. आणि एक नंबरचा बॉस आहे, त्याला म्हणायचं मस्त, तू चीज बडी है, मस्त मस्त. प्रचंड मॅच्युरिटी असते माणसाला. तुम्ही मस्त प्रकारचं बॉस होणं अपेक्षित काय. मस्त बॉसला कागदाच्या पलीकडच्या वेदना कळतात, दुःख कळतात. मस्त बॉसला समोर आलेल्या माणसाचा चेहरा वाचता येतो, हा खरा आहे की खोटा आहे. आणि तो प्रतिसाद देतो, तो प्रतिक्रिया देत नाही. रिॲक्शनिस्ट बॉस कधी चांगलं काम करू शकत नाही. रिस्पॉन्सिव्ह जो बॉस आहे, प्रतिसाद देणारा बॉस आहे, तो खूप चांगलं काम करून देत असतो. ती भूमिका तुमच्या आयुष्यामध्ये यावी. आणि तुम्ही भाग्यशाली आहात की आता सरांचं तुम्ही ऐकणारच आहात माझ्यानंतर.
मध्ये कोणीतरी गॅप फिलर असावा, वातावरण तयार करणारा असावा, म्हणून तो रोल मला दिला होता. कारण पंचपदी कीर्तनाच्या अगोदर पंचपदी कोणीतरी म्हणायची असते, ती माझी पंचपदी मी आत्ता सादर केलेली आहे. आता मूळ जो आहे भाग अनुभवाचा, गाभ्याचा, आणि प्रशासनामध्ये राहत असताना सहज कसं जगावं, कंपार्टमेंट कशी करावीत, आणि आपल्या विलक्षण अनुभवाचा